भैया सकाळ जर नाही मोबाईलच बघतात पोरं. खाण्यापिण्यावर पण यांचं ध्यान नाही. यांना खायलाच देते. दुर्गा दर की खायला. भैया पुरगी बी घ्याय नाही खायला. काय झाले काय माहित त्या मोबाईल मध्ये डोकं घालून बसली. राधा अगं दर की मोसंबी. अरे वर्धा रे बक्की खायला आणलंय डाळिंब. कृष्णा अरे खायला आणलंय. नाही इतर नाहीच म्हणायला लागले. काय करा पिऊ तुला खायचं का ग? खा की डाळिंब. आता काय करू नुसतं डोक्याला ताप झालाय माझ्या. ही पोरं एक सगळं पोरं खायला मागाना. तर काय करू बस जाती. बया लेकर तर सगळेच मोबाईल बघत बसतात. सदा ना कदा हे मोबाईलच घेऊन बसतात उठलं की. ह्यांना दात घासायला लावते. दुर्गा हे ब्रश घेऊन दात घासाय चल. ए दुर्गा राधा अगं आंघोळ कराय चल की. दात घासायच्या चल लवकर आंघोळीला. ए पोरांनो उठा की. तुम्हाला कळतंय का सांगितलेलं? एकतर उशीर झालाय. वैताग आलाय मलाच. आता बसा तसंच तिकडं. मी जाते निघून. करा तुम्हाला काय करायचंय ते. पूजा आता ना आपण पोरांना भेव दाखवू. म्हणजे मोबाईल टाकून पळत्या सापाचं भेव दाखवलं. काढते मला भीती दाखव एकदाचीच. काय धटकुली पोर आयो ही पोरगी तर आज करायला लागली. याला पण घाबरना दे सापाला पण. हे काय यांचे डोके काय कामात न गेले काय बस झाले काय यांचे डोके. सापाला पण बहिणा आता तर. आईला घरात कोण आहे का? आईला गार तर लागतंय. आईला उद्याच्याला एक जणाला घेऊन जायचंय. आईला इथं करतो पोटा पाण्याची सोय. घरात कोण आहे का? घरात कोण आहे का? अरे बाबा घरात आलं की आता कसलं यायचंय घरात. येऊ का? आणि आपले रोजच धताले येतात कुणाचे ना कुणाचे दार घेत. आणि ह्यांना काय का द्यायचंय फुकट सगळं. भिक्षामध्ये भिक्षा अंडी आणि कवापासून असलं वेळ आली मागायची. गप्पा आहे बाबा. हे तर आमचे 4 घास खायचे पंचात. आणि तुला कुठलं रोजच वाढायचं रे बाबा. गारले लागते आजचे दिवस. दे की आसरा. तुला कोणी उघडं नागडं करायला सांगितलंय? हलके स्वेटर अंगात मग. दे की आजचे दिवस आसरा. पिऊ आपण ह्याला आसरा. पण ह्यांच्याकडनं चांगलं काम करून घेऊ आपण. सांगा तुम्ही कोणतं पण काम करतो. आमचं एकच काम आहे. ही लेकरं जी बसलेली आहेत का ह्यांच्यापासून सगळ्यांपासून मोबाईल घ्यायच्यात काढून. हा घेतो की. हा मग चांगल्या कामाला उशीर कशाला लगेच करू. चला आईला काय पण केलं तर ह्या पोरांकडून मोबाईल घेतला पाहिजे. शेवट आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे. ह्या पोरांकडून मोबाईल घेतला तरच आपल्याला काय भेटणार आहे. ह्या पोरांना भिडतोच आता. या आमची तर गेम थांबतीये तुझ्यामुळं. तुझ्यासारखे आम्ही रोजच बघितलेत मोबाईलवर. नेट तिकडे नाही तर आम्ही सगळेजण तुला हानीनच. आईला ही तर मला बेना. ह्याला बारक्यालाच भिडवतो आता. या आईला मला काय किंमत आहे का नाही. चला आता तिसऱ्याला भिडवतो. या आईला मला काय पोरं बेहनतला का आता. आपल्या पोटा पाण्याचं कॅन्सल होत आहे काय की. आईला पोरं मला बेहनतला का आता काय आपला उपयोग आहे. गेला बाबा एकदाच. दीदी काय कोण होतं ग? काय माहिती भिकारी असं ते पोतं घेऊन आला होता. आपल्या घरी रोजच येतं की ती.
काय झालं रे बाबा आता तुला तुमची पोरं मला भेट जन्माला येऊन काय रे बाबा तुझा फायदा एवढीशी लेकरं भेटणार तुला बांगड्यावर हातात बांगड्या अरे बाबा आम्हाला लेकरं भेट नव्हती म्हणून तुला सांगितलं त्यांच्यापासून मोबाईल हे लेकरं खाई नाही तर आंघोळ करा ना ब्रश करा ना शाळेत जाईना त्याच्यामुळे तुला सांगितलं काम तेवढं पण काम झालं नाही तुझ्याकडनं हा तिथं एवढी मोठी शाळेची नुकसान होती ती आम्हाला पोरं ऐका ना म्हणलं तुला तरी ऐकन तू तर एवढं काम करशील पण एवढा मोठा माणूस काय ह्याला ऐकणार लय थांबायला बघतीच आता मी ह्याच्याकडं थांबा थांबा मला 2 मिनिटं वेळ द्या आता काय करणार आहे तू मी आलोच घेऊन आलो आता बघतोच कशी मला भेट नाहीत आता तर मी वेगळ्याच रूपात आलोय मला पोरांना भिडवतोच आणि त्यांच्याकडून मोबाईल घेतोच आता या तुम्हाला घेऊन जाणार आहे माग सारखा नको नको आम्ही सगळं काम ऐकतो तुमचं दात घासणार ना शाळेत जाणार ना हा कृष्णा अभ्यास करणार ना पिऊ दूध पिणार ना हा दूध पिणार ना हा ए ओ मोबाईल बघणार का नाही तर की भूत ना तिथं राहणार आपल्या घरी बघ मी आता पर्सनल फोन बघला हटकुरापणा नाही करणार नाही नाहीतर भूतीतच राहील आपल्या घरी मी शाळेत पण जाणार अभ्यास पण करणार ट्युशनला जाणार ना का मोबाईल बघत बसणार घरी सारखी नाही नाही माझं चुकलं मी रोज ट्युशनला जाणार नाही अजिबात बुडवणार बर बर ट्युशनला जायचं आता रोज आता जेवाय देखील लय गार लागतंय कशी वाटली मित्रांनो ऍक्टिंग जर तुमच्या घरी जर पोर मोबाईल बघत असते ना मला सांगा मी येतो न्यायला तेवढी पोटा पाण्याची सोय करा हा